आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने जे आंदोलन उभं केलं पाकिस्तानी कलावंतांच्या बाबतीत, याच्या अगोदर देखील पाकिस्तानी कलावंतांच्या बाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेकदा हा आवाज उठवला, परंतु इंडस्ट्रीतल्या फिल्म इंडस्ट्रीतल्या अनेक लोकांना किंवा चॅनलमधल्या अनेक लोकांना ही गोष्ट तशी समजत नव्हती, कळत नव्हती. ती त्यांना आत्ता कळली. आणि आता गेले 2 दिवसापूर्वी मला ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांचं माझं बोलणं झालं, ज्यावेळेला याच्यामध्ये काही तोडगा निघू शकतो का, म्हटलं काय तोडगा निघणार याच्यामध्ये. म्हटलं हे समजूनच घेत नाहीयेत आणि इतक्या वेळेला ह्यांना सांगून देखील ह्यांना जर समजत नसेल तर म्हटलं हे मला असं वाटतं सोंग करतायत. उरी अटॅक असेल किंवा पठाणकोट असेल, हे काय आत्ता घडलेल्या गोष्टी नाहीत. गेली अनेक वर्ष हे असले प्रकार आपल्याकडे देशात घडत आहेत. अनेक बॉम्ब ब्लास्ट झाले, बॉम्बस्फोट झाले, सगळ्या गोष्टी झाल्या आजपर्यंत. आणि मुळात आता ज्यावेळेला बैठकीमध्ये मी त्या आपले मुकेश भट्ट आणि ते सगळे लोक, त्यांना मी हेच सांगितलं, म्हटलं ते त्यांना हवं त्यावेळेला चित्रपट रिलीज करणार, ते त्यांना हवं त्यावेळेला चित्रपट बॅन करणार, ते तुमची चॅनल्स सगळी बॅन करणार पाकिस्तानमध्ये. आणि तुम्ही कशाला रेड कार्पेट हांतरताय त्यांच्यासाठी सारखं. बरं, असे कोण मोठे स्टार लागून गेली ती माणसं की ज्यांना तुम्ही घेताय, कशासाठी घेताय, काही आवश्यकता नाही या गोष्टींची. आणि मग मी त्या सगळ्या लोकांना ज्या काही मला गोष्टी सांगायच्या सगळ्या सांगितल्या. आणि मग मी मला ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी हा विषय सांगितलं की काय ह्याच्यात मार्ग काय निघू शकतो, मी त्यांना सांगितलं, म्हटलं एक पहिली गोष्ट, चित्रपट सुरू होण्याच्या अगोदर म्हटलं त्यांनी एक पाठी टाकावी की आम्ही उरीतल्या किंवा आजपर्यंत शहीद झालेल्या आम्ही जवानांना श्रद्धांजली अर्पण करतोय आणि आमच्या जवानांना सगळ्यांना आम्ही सॅल्यूट देतोय. दुसरी गोष्ट, आम्हाला एक पत्र लागेल, जे त्यांनी ताबडतोब द्यावं की याच्या पुढे, कारण ही जी आहे ही प्रोड्युसर्स गिल्ड जी ऑर्गनायझेशन जी आहे, या संस्थेमध्ये सर्वात जास्ती आता काम करत असलेले प्रोड्युसर्स सर्वात जास्ती या गिल्डमध्ये आहेत. त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही लिहून द्यावं की याच्या पुढे आम्ही एकही पाकिस्तानी कलावंत, टेक्निशियन, सिंगर याच्या पुढे आम्ही आमच्या चित्रपटात घेणार नाही. त्याप्रमाणे ते बोलले हो, ऍग्री झाले. आणि तिसरी गोष्ट, मी त्यांच्याशी जे काय बोलले होते त्याच्या पुढे ते मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत की ते किती पैसे देणार आहेत वगैरे. मी त्यांना सांगितलं की प्रायश्चित्त म्हणून तुम्ही प्रत्येक प्रोड्युसरने या, ज्यांनी पाकिस्तानी कलावंत ज्यांनी चित्रपटात घेतलेला आहे, मग तो करण जोहर असेल नाही तर शाहरुख खान असेल, कोणी असेल, मी म्हटलं याच्या प्रत्येक प्रोड्युसरने 5-5 कोटी रुपये आर्मी वेलफेअर फंडाला द्यावे. मनोहर पर्रिकर आपले संरक्षण मंत्री आहेत, त्यांच्या हातात जाऊन चेक द्यावा, त्याचा फोटो काढावा आणि तो लोकांना दाखवावा. आता त्याच्यापुढे ते किती पैसे देणार आहेत, काय देणार आहेत, हे मला असं वाटतं ते मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि कळवतील की काय करणार आहेत ते, म्हणजे चित्रपट चालू अगर न चालू. पण मला असं वाटतं की हा या संपूर्ण आंदोलनाचा हा विजय आहे की याच्यामध्ये कायमस्वरूपी पाकिस्तानी कलावंत आपल्या चित्रपट सृष्टीमधनं कायमचे बंद झाले. आणि ती तारीख मी त्यांना आजची सांगितली की आजपासून याच्या पुढे कुठच्याही चित्रपटामध्ये ते येणार नाही. ज्यांचं काय शूटिंग बिटिंग जे काय झालं असेल, काही केलं असेल वगैरे वगैरे, तर त्या प्रोड्युसरने जाऊन प्रायश्चित्त द्यावं त्या गोष्टींचं. आणि या उपर मला असं वाटतं की ज्या चित्रपटामध्ये पाकिस्तानी कलावंत आहेत, मला वाटत नाही या देशातली कोणी लोक तो चित्रपट पाहायला जातील, कल्पना नाही मला त्या गोष्टींची. पण हा सगळा विषय आज झालेला आहे आणि मला असं वाटतं की म्हणून मुद्दामून आपल्या समोर हा विषय सांगावा, त्याच्यासाठी मी आलो. ठीक आहे, धन्यवाद.